रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज असं एक हरिभक्तपराय माधव महाराज खापरे हे आपल्या समोर आहेत. आणि आज असंच मनामध्ये आलं होतं माझ्या सकाळीच किंवा महाराजांची थोडी मुलाखत घ्यावी, छोटेखानी मुलाखत याच्यासाठी की तसा त्यांचा परिचय आहेच आहे. आणि एक सामान्य वारकरी कसा असतो त्याचा परिचय लोकांना करून द्यावा लागतो कधी कधी. कारण स्वतःहून परिचय करणं हे तितकंसं बरोबर नाही आहे. परंतु समाज पण असा आहे आता की खऱ्याची ओळख त्याला नसते. आणि साधू कसा असतो, महात्मा कसा असतो, वास्तविक पाहता सीतामाईला जरी कळलं नाही समजा साधू कोण आहे, ती रावणाला साधू समजली, तर आपण सर्वसामान्य आहोत. महात्मा कसा असतो, महात्मा जवळ जरी असला तरी त्याची ओळख जनसामान्याला नसते. आणि माधव महाराज खापरे हे आपल्या कल्याण परिसरामध्ये नावाजलेले आहेत, मला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण एक त्यांचा जीवन परिचय एक संक्षिप्त आपण एक व्हिडिओमध्ये म्हणजे करावा असं माझ्या मनामध्ये आलं की ते सगळ्यांना बघता येईल. त्याच्यापासून तरुण पिढी जी आहे, जी परमार्थाला लागलेली आहे, त्यांनाही थोडासा लाभ होईल. तर मी प्रथम महाराजांना नमस्कार करतो आणि त्यांना सांगतो की बा तुमचा सगळा जीवन परिचय म्हणजे अगदी जन्मापासून तुमचा जन्म कधी झाला, कुठे झाला, परत आई वडील भाऊ कुटुंबाविषयी पत्नीविषयी हे सगळे आम्हाला माहिती द्यावी. त्यानंतर मी थोड्या याच्यामध्ये येईलच. त्यांच्या पत्नीचं नुकतंच आता निधन झालं, तो विषय आपण नंतर बोलूच त्याविषयी. पण तरी पण त्यांना मला जाणून घ्यायला म्हणजे आनंद मला वाटेल किंवा त्याचा सगळा परिचय जो आहे तो संक्षिप्त त्यांनी प्रेक्षकांना सांगावा. रामकृष्ण हरी. माझा परिचय पहिल्यांदा अशा प्रकारच्या मुलाखतीमध्ये होतोय. तर लहानपणापासून भगवत भजनाची आवड माझ्या वडिलापासून आणि उपवास तापास हे माझ्या आईपासून. तर आई वडीलच आमचे खूप धार्मिक असल्यामुळे, त्यांच्या अगोदर माझे आजोबासुद्धा गावामध्ये भजन करणारे असल्यामुळे माझ्या लहानपणापासूनच मला भजनाची ओढ होती. ह्या कालावधीमध्ये भजन करणे, मोठ्या लोकांमध्ये बसून अशा प्रकारची लहान मुलं एक दोनच आम्ही होतो. पुढे पुढे थोडंसं जेव्हा कळायला लागलं, आमच्या गावामध्ये आमचे गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज आले आणि त्यांनी ज्यांची कोणाला संस्थेमध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जायची इच्छा असेल त्यांनी संस्थेमध्ये जावं, त्यांचा आम्ही व्यवस्था करू. महाराजांच्या कीर्तनामुळे प्रभावित होऊन मी वारकरी शिक्षण संस्थेचा पूर्ण अभ्यासक्रम केला. 10वीपर्यंत शालेय शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे आमच्याकडे श्री संत भास्कर महाराज संस्थान या ठिकाणी महाराजांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या आशीर्वादाच्या छत्राखाली संस्थेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेद, उपनिषद, रामायण, महाभारतादी इतर सहाय्यक ग्रंथांचा, मूळ ग्रंथांचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर मी माझ्या भागामध्ये बऱ्यापैकी गुरुवर्य महाराजांच्या
कृपेने प्रसिद्ध कीर्तनकार कमी वयातच होतो आणि वारकरी कीर्तनाला लागणारी 2 अंग म्हणजे गायन आणि वादन ह्याच्यामध्ये देखील मला स्वारस्य किंवा माझी रती असल्यामुळे माझं कीर्तन सर्व लोकांना आवडायचं. परंतु पुढे गुरुवर्य महाराजांच्या विचारानुसार वारकरी कीर्तन करून ते आपल्या उपजीविकेचं साधन बनवू नये, उपजीविकेकरिता काहीतरी व्यवसाय करावा, काहीतरी नोकरी करावी, ह्या महाराजांच्या विचारामुळे मी प्रसिद्ध कीर्तनकार माझ्या परिसरामध्ये असून देखील मी नोकरी करण्याचा मार्ग निवडला. मग तुम्ही आणि कुठे पहिली नोकरी कुठे केली? पहिली नोकरी मी अमरडाय ह्या केमिकल कंपनीमध्ये केली. किती झाली अंदाजे? कॉन्ट्रॅक्टमध्ये किती झाली? 90 1990. 1991 2 वर्षपर्यंत अमरडाय कंपनीमध्ये नोकरी केली आणि त्यानंतर सनी पोल्ट्री फीड ह्या कंपनीमध्ये 11 वर्षसुद्धा व्यवस्थापकाची नोकरी केली. एकीकडे नोकरी चालू असताना दुसरीकडे माझं भजन कीर्तन चालू होतं आणि भगवंताच्या कृपेने संसार आणि परमार्थ दोहीटाही तुका नाही पडू देत चुका असं महाराज म्हणतात. त्याप्रमाणे व्यवस्थित चाललेलं होतं. बरं महाराज, आपण आळंदीला कधी गेले होते? किती वर्ष गेले होते? 83 ते 87. 83 ते 87 आळंदीच्या जोग महाराज संस्थेमध्ये आपण 4 वर्ष शिक्षण घेतलं. आणि मृदुंग आणि गायन ते अगोदरच शिकले होते तुम्ही? त्याचा अगोदरच पिंड होता तुम्हाला? ओके. त्यानंतर मग तुमचं लग्न कधी झालं सांगा? किती साली झालं? 89. तुमचं लग्न झालं. अच्छा. तुमच्या पत्नीचा जरा परिचय मला सांगा. आता त्यांचं आत्ताच नुकतंच म्हणजे दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं हे आम्हाला समजलं. म्हणजे वास्तविकता थोडं फार वाईट दुर्घटना होती ती, परंतु त्यासंबंधी जरा आम्हाला सांगा. त्यासंबंधी काय सांगायचं की एक ह्या प्रपंचामध्ये चालत असताना किंवा ह्या यात्रेमध्ये आपल्याला एक जोडीदार किंवा आपण साथीदार म्हणतो, तो उत्तम साथीदार जर प्रपंचामध्ये असला तर प्रपंच हा चांग होतो आणि परमार्थ हा सांग होतो. प्रपंच हा सांग म्हणजे परिपूर्ण होऊ शकत नाही. तो फार झाला तर भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने चांग होऊ शकतो. सांग म्हणजे पूर्णता हा प्रपंचाचा विषयच नाही. प्रपंच हा मूलतः अपूर्ण आहे आणि त्याचं स्वरूपच अपूर्णतेचं आहे. मग तुम्ही काय करू शकतो? पूर्ण नाही करू शकत. पूर्ण करू शकत नाही. एवढं करू शकतो की त्याला चांगलं करू शकतो. आणि तो प्रपंच चांगला करण्यामध्ये ज्याचा मुख्य वाटा असतो धर्मपत्नी, तर ती माझी धर्मपत्नी आतापर्यंत तिने माझ्याबरोबर चांगल्यापैकी संसार केला म्हणण्यापेक्षा मला पूर्णपणे साथ दिली. माझ्या परमार्थाला धर्मानुकूला हे जे 6 गुण पतिव्रतेचे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये धर्मानुकूला किंवा ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता आणि अनायासे आत्महिता भेटेची गा, या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे माझी सहधर्मचारिणी सौ सुनीता माधव खापरे ही एका आजारामुळे कधी वारले?
कर्करोगाच्या आजारामुळे दिनांक 15 डिसेंबर एकादशी आणि सोमवारच्या दिवशी तिचं देहावसान झालं. वैष्णवांनी आपला अंतकाल, वैष्णवांचा जो पर्वकाळ आहे एकादशी, त्या दिवशी तिचं देहावसान किंवा वैकुंठगमन झाल्यामुळे आम्हा लोकांना जेवढं तिच्या जाण्याविषयी दुःख वाटलं तेवढंच तिने योग्य काळ बघितल्यामुळे आनंदही झाला. कारण हा मुहूर्त, हा पर्वकाळ सर्वच वैष्णवांच्या वाट्याला येईल. एकतर ते जीवाच्या हातामध्ये नाही, मृत्यू हा जीवाच्या हातामध्ये नाही, आणि त्यातल्या त्यात इच्छा मरण किंवा योग्य कालामध्ये, कारण कालाचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे. आणि उत्तम कालामध्ये योगी कसा जातो, शुक्ल पक्षे गती हेते. शुक्ल पक्ष आणि म्हणजे चांद्रायन आणि सूर्यायन ही दोन मार्ग जी सांगितलेली आहेत, तर त्या मार्गामध्ये उत्तम कालाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि उत्तम काली आणि तिचं गमन झाल्यामुळे तिचा सोहळा आता पार पडला. वारकरी संप्रदायानुसार अनेक मान्यवर कीर्तन आहेत, कीर्तनकारांची भजनं, कीर्तनं, प्रवचनं त्या कार्यक्रमामध्ये झाली. नाही, जसं की आहे की मृत्यूचा हे सोहळा असतो असं त्यांनी जीवनामध्ये वागून दाखवलं बा. मृत्यू झाल्यानंतरही नक्कीच ते आणि तुमच्या पाठीशी त्या खंबीरपणे राहिल्या आणि त्यामुळेच तुम्ही परमार्थामध्ये एवढी मजल मारली नक्कीच. की असं काहीतरी. म्हणजे कसं आहे, कुठल्याही पुरुषाच्या मागे एक पत्नी जर का खंबीर असेल तर तो एखादी गोष्टने त्याला ठरवलं बाबा मला ही अचिव्हमेंट करायची आहे आयुष्यामध्ये, तर तो ते करू शकतो. तर त्या कामी त्यांचा म्हणजे फार, कारण का त्यांचा परिचय मला होता, तुम्ही उभयांचा 2-3 वेळा माझ्या घरी आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव असा नंबरच होता आणि त्यांनी तुम्हाला फार साथ दिली. म्हणजे असं ते म्हणाल काय हरकत नाही. साथ दिली म्हणण्यापेक्षा मी कधी त्या संदर्भामध्ये एक हे संसाराचं कटू सत्य आहे की 2 जीव मंगल योगाने एकत्रित होतात. बरोबर. आणि त्यांचा शुभविवाह होतो आपल्या भारतीय संस्कृतीनुसार. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक पती आपल्या धर्मपत्नीला अर्धांगिनी मानतो आणि एक पत्नी आपल्या पतीला आपल्या जीवनाचं सर्वस्व सार मानतो. आणि मग त्या सुखदुःखामध्ये असं हे नवरा बायकोचं नातं जे आहे हे अप्रतिम नातं आहे. याला नुसतं साथीदार म्हणणे किंवा जोडीदार म्हणणे एवढं नाही. त्यांचे जे एक दुसऱ्याच्या बरोबरचे जे काही ऋणानुबंध आहेत ते किती गतकालाचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यातल्या त्यात तो जोडीदार जर धर्मानुकूल असेल, धर्मानुकूल याचा अर्थ असा आहे पतीच्या धर्मानुसार, पतीच्या इच्छेनुसार. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो की तिच्या जर काही स्वतःच्या महत्त्वाकांक्षा असतील, तिच्या जर काही त्या स्वतःच्या इच्छा असतील, त्या बाजूला सारून किंवा त्यांना तिलांजली देऊन पतीला जीवनामध्ये अग्रक्रम देणे. आणि अशा प्रकारची जर सहचारिणी जर ज्या कोणी व्यक्तीने घालवली किंवा काळाच्या ओघामध्ये गेली तर तो आघात हा त्या व्यक्तीकरता खूप प्रचंड मोठा असतो. हे मान्य करावं. बरं, दुसरं असं, महाराज तुम्ही नोकरी करत होता, त्याच्यानंतर मग तुम्ही गजानन महाराजांची पण सेवा केली या मंदिरामध्ये, उल्हासनगरच्या म्हणजे मंदिरामध्ये. त्याचा काय अनुभव ते सगळं सांगा ना आम्हाला. म्हणजे कधीपासून तिथे गेला, कसं म्हणजे तुम्ही सेवा केली, कितीपर्यंत केली? आमच्या गुरुवर्यांचं आणि आमचं सर्वांचं आराध्य दैवत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हेच आमच्या संपूर्ण विदर्भाच्या परिसराचं आराध्य दैवत आहे. वैभव आहे, दैवतही आहे. आणि अशा दैवताचा जय जयकार आम्ही बालपणापासूनच शिकलो. जेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं त्याच वेळेला मोठी माणसं गजानन महाराज की जय म्हणायचे. म्हणजे गजानन महाराज हे नाव
बालसंस्कारासारखा आमच्या संपूर्ण शरीरामध्ये, मेंदूमध्ये बिंबवल्या गेलेला आहे. आणि त्याच गजानन महाराजांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य भास्कर महाराज हे अडगावला द्वारकेश्वराला त्यांची समाधी असल्यामुळे त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य महाराज असायचे. तर गुरुवर्य महाराजांचा आणि त्या संस्थेचे मालक गुरुवर्य वासुदेव महाराज होते. पण जेव्हा मी हा निर्णय घेतला की उपजीविकेकरता गाव सोडून आपण कल्याण परिसरामध्ये, उल्हासनगर परिसरामध्ये जायला पाहिजे, त्यावेळेला गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेनुसार मी इकडे आलो. अच्छा. किती साली तुम्ही मंदिरात आला ते गजानन महाराज? गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये माझी इच्छा होती, परंतु गजानन महाराजांचं मंदिर त्यावेळेला नव्हतं. अच्छा. 1995ला गजानन महाराजांचं मंदिर तयार झालं उल्हासनगर, शांतीनगर. ओके. मग ते मंदिर तयार झालं. त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला मी होतो. परंतु त्या ठिकाणी माझ्या एका छोट्या नोकरीमुळे मी त्या मंदिरामध्ये फक्त कार्यक्रमापुरता जायचो. अच्छा. परंतु नंतर तिथल्या व्यवस्थापकांना असं वाटलं की आपल्याला कायमस्वरूपी एक अशा प्रकारची प्रशिक्षित कीर्तनकार व्यक्ती, व्यवस्थापक म्हणून पाहिजे की जो मंदिराचा सर्व भार सांभाळेल. मग ते किती साली तुम्ही तिथे रुजू झाला? तिथे 2002-03ला. आणि किती वर्षापर्यंत? 18 वर्षापर्यंत. 18 वर्ष तुम्ही सेवा केली. आणि मग ते किती वाजता जायचे तिथे म्हणजे पहाटे 6:30 वाजता निघून दररोज मी 7 वाजता मंदिरात जायचो. आणि किती वाजता घरी यायचे? मग घरी यायचा वेळ नसायचा. अच्छा. पण घरी यायची जर नियमित वेळ म्हटली तर मंदिर 9 वाजता बंद करून 9:30 पर्यंत घरी यायचो. परंतु आमचा कीर्तनाचाच कार्यक्रम असल्यामुळे कधी 12, कधी 1 किंवा मंदिरामध्ये दैनंदिन कार्यक्रम असल्यामुळे परत यायची वेळ नव्हती. परत तुमचं घर म्हणजे तुम्ही आता तिथं राहता आणि ते मंदिर हे किती लांब असतं? 3 किलोमीटर असतं. आणि तुम्ही सायकलने जायचे? मी सायकलने जायचो. मी बघितलं. मी तुमचं दिनचर्या ऐका तुम्ही दिनचर्या मी सगळी एकदम जवळून बघितलेली आहे तुमच्या. पण तुम्ही कधी एकदा याच्यामध्ये कधी तुमच्या मनात कधी आलंच नाही की घर माझं मोठं असावं, घरामध्ये मोठा TV असावा किंवा सुखसोयीच्या वस्तू असाव्यात आणि मला एक मोटरसायकल असावी, पण ह्या फंदात काय तुम्ही कधी पाडला नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला पैशाची पण जास्त गरज नाही लागली. आणि मला असं माहिती आहे की तुम्ही जेव्हा कुठेही कीर्तनात जाल तेव्हा तुम्ही पाकिटच्या विषयी काहीच तुम्ही बोलत नाही. जे मंडळ देईल ते तुम्ही घेता आणि तुम्ही घरी येता. परंतु असं आहे ना, बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकते महाराज. आणि ते तुम्ही बोलत नाहीत. ठीक आहे, निस्वार्थीपणे आपण सेवा करतो, पण मग समाज पण असं आहे ना की कधी असं म्हणजे समाजाला असं बोलावं वाटतं की म्हणजे की ज्याची पात्रता नसते त्यांना ते हजारो रुपये देतात. म्हणजे अगदी मी म्हटलं आता 11,000 रुपये देणगी देतात, म्हणजे त्यांना मानधन देतात. माझा काही त्याच्यावर आक्षेप नाही आहे. परंतु तुम्ही काही वेळेला मोठ्या सप्त्यामध्ये मी एकदा तुमच्याकडून ऐकलं होतं की एक मुरबाडमध्ये मोठा सप्ताह आला आणि तुम्हाला अचानक ते महाराज आले नाही तर तुम्हाला फोन केला, मग तुम्ही गेलात तिकडे. तर तो काय अनुभव सांगाल मला? तुम्ही एकदा मला बोलले होते. हा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा कीर्तन प्रवचन करणे हा मुळातच विषय सद्गुरूंच्याकडून जेव्हा सांगितला जातो तेव्हा हा विषय भक्तीचा आहे. आणि भक्तीचा दुसरा अर्थ आहे समर्पण. मग भक्तीचा मूळ अर्थ जर समर्पण असेल, निरपेक्षता हा भाग संतांचं लक्षण आहे. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरस समदर्शनम अनुव्रज्या मेहम नित्यम पुये येते ध्रीरेणुभी. तर भागवतकार महात्म्याचं हे सुंदर लक्षण करत असताना त्याच्यामध्ये भागवतकारांनी निरपेक्ष हा पहिल्यांदा शब्द घातलेला आहे. तर मी त्या शब्दामधून हे सांगू इच्छितो की त्यांनी जसा
निरपेक्ष भागवतकारांनी शब्द पहिल्यांदा ठेवला. इतर महात्म्याची लक्षणं आहेत, परंतु निरपेक्षच हे लक्षण पहिल्यांदा का घेतलं? जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही निघावा, मोक्षाशी चढावा जयाचे असणे, मोक्षाचा चढावा जयाचे असणे. तिथे सुद्धा गीताकारांनी भगवान गोपाल कृष्णांनी अद्वेष्टा बरोबर, सर्वभूताना बरोबर आहे. तर निरपेक्ष जयाच्या ठाई पांडवा आणि अपेक्षे नाही रिगावा. तर आपल्याला गुरुवर्यांनी हे सांगितलेलं आहे की महात्म्याच्या लक्षणांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर तुमचं जीवन यापन कराल, तुम्ही तिथे पोचाल न पोचाल हा भगवत कृपेचा, संत कृपेचा भाग आहे. बरोबर. परंतु तुम्ही त्या मार्गाने मार्गक्रमण करताय असं तुमच्या सद्गुरूंना वाटायला पाहिजे. ओके, बरोबर. आणि म्हणून सद्गुरूंचा जो दिव्य संदेश होता, गुरुवर्य महाराजांचा जो संदेश होता, तुकोबाराय ज्ञानोबाराय दिकांचा जो संदेश आहे, आपण मला असं वाटते समाजामध्ये त्या लोकांना आपण बघत नाही. बरोबर. आपल्याला ते लोक दिसतात बरं का, साधू लोक समाजामध्ये वावरताना दिसत आहे, परंतु तुम्ही आम्ही त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं त्या अँगलनी. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं? चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडून जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची नि धरावी. ही जरूर आहे, ही लक्षणं मोठ्या महात्म्यांची आहेत, पूर्णता पावलेल्या महात्म्यांची लक्षणं आहेत. परंतु ती लक्षणं कशा करताय? आपण सरळपणे कथन करतो की सिद्धांची लक्षणं ही साधकाची साधनं असतात. मग सिद्धांची लक्षणं जर साधकाची साधनं असतील, हे जर खरं आहे, तर मग साधकाने त्यांच्या योग्यतेनुसार निरपेक्षादी गुणांचा अवलंब जीवनामध्ये करायला काहीही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जे करतो ही भगवंताची सेवा आहे. बरोबर. भगवंताची सेवा आहे, भक्ती आहे. हा जर भाव अंतःकरणामध्ये असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या इच्छा निर्माण होणार नाही. म्हणजे तो म्हणजे देवाची या चाडे आळवावे देवा. म्हणजे महत्वाचं भक्ती ही फक्त देवासाठी करायची असते. हा, पण आता सध्या होतं काय, आपला पडदा फक्त देवाचा आहे पण पडदे के पीछे क्या आहे. तर हा सगळा बघितलं. आणि महाराज मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला तुमचं म्हणजे चित्त का आकर्षण झालं नाही बाकीच्या ठिकाणी, की तुम्हाला असं वाटलं नाही का इतर महाराजांसारखं माझ्याकडे पण 4 व्हीलर गाडी असावी, किंवा माझ्याकडे पण चांगले कपडे असावेत, किंवा एक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आता मला आठवतं आहे. जवळजवळ मोबाईल 2001 साली आले, 2000 साली आले इथे, 2003-4 साली, 2-3 साली. परंतु तरीसुद्धा तुमच्याकडे 5-6 वर्ष मोबाईल नव्हता, हे मी पाहिलेलं आहे. आणि त्याविषयी मला काय सांगाल? तुम्ही शब्द वापरला, फार सुंदर शब्द वापरला, आकर्षण, मोह. हां, या आकर्षण आणि मोहामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आकर्षण हे दीर्घकालिक नसतं, आणि जगामध्ये सर्वच इच्छा सर्वांच्या पूर्ण होत नाही. आणि जे मार्ग दावून गेले आधी, आम्ही गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर, नागपूरकर नाही नरखेडचे, रामचंद्र महाराज नागपूरकरांचे शिष्य, भाऊसाहेब वरोलीकरांचे शिष्य अमृत महाराज नरखेडकर यांच्या सेवेमध्ये आम्ही बघितलं की बाबांनी त्या काळामध्ये त्यांचे कीर्तनाचे येण्या जाण्याचे पैसे त्यांना 100 रुपये पाकिट दिलं. त्या 100 रुपयातून त्यांनी 10 रुपये परत केले. मला जाण्या येण्याला फक्त
90च रुपये लागतात. अशा व्यक्ती, असे महात्मे जेव्हा तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय, मी जाणीवपूर्वक तो शब्द वापरेल की उघड्या डोळ्यांनी तुम्ही महात्म्यांनी बघताय, बरोबर. त्यावेळेला तुम्हाला आकर्षण निर्माण होणार नाही. बरं, ज्या लोकांच्याकडे जे आकर्षित होतात त्या लोकांची गती काय? ते प्रमाण देखील सांगतात, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा शीन त्याची फळ. ज्याचा शीन, त्याचा बीजच शीन आहे. बीजच शीन आहे, त्याचं फळ देखील शीन आहे. शीनच आहे. मग असं वास्तव असल्यानंतर आणि अट्टहास कशाला? नाही, हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण प्रॅक्टिकल पसत नाही ना या गोष्टी. प्रॅक्टिकलला जेव्हा तुम्ही येता नक्कीच तेव्हा मोह बघा. गीतेचा जर का संदर्भ सांगण्यात आला, समजा सांगायचा ठरला, तर अर्जुन हा मोहग्रस्त झाला होता. म्हणजे नक्कीच. तो फिजिकली फिट होता, त्याला काही जखम वगैरे झाल्या नाही, तो त्याची कारणं देत होता, मी एकदा का नाही करणार. याच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत, एक अर्जुन मोहग्रस्त आहे आणि एक आहे धृतराष्ट्र मोहग्रस्त आहे. परंतु गीतेमध्ये त्याचा एकदाच उल्लेख आहे सुरुवातीला. परंतु ज्ञानोबाराय बघा कशी, म्हणजे विश्वाची माऊली आहे की तिने पदोपदी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली बोलण्याची धृतराष्ट्राविषयी, त्यांनी तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला धृतराष्ट्र आपल्यासमोर जागा केलेला आहे. कारण आपण दोन मोहांध आहेत, आपण एक तर पुत्र मोहांध आहेत आपण, बरोबर, आणि एक आहे संसारामधला मोह आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल बाबा, भगवद्गीतेविषयी पण, म्हणजे या तरुणांनी काय केलं पाहिजे, कसा पारमार्थिक म्हणजे वाटचाल केली पाहिजे, त्यांनी त्यांच्यासमोर काय ध्येय ठेवले पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता ठीक आहे आपण म्हणतो ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज वगैरे, हे तर सत्पुरुष होते, पुण्यपुरुष होते, अवतारिक पुरुष होते, आणि तो काळ पण आता बराचसा गेलेला आहे. आज आहे 2025 आहे, आणि आता AI टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ह्या वातावरणामध्ये जसे आता तुकोबाराय राहिले तसे आता काही ह्याला पण राहता येणार नाही, आणि ते पण अशक्य आहे. आपली अपेक्षा तशी तेवढी नाही राहणार, पण किमान काय अपेक्षा ठेवावी, म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे, तरुण जे कीर्तनकार आहेत, जे परमार्थाच्या वाट्याला आता लागलेले आहेत, काय त्याची संध्या असावी, असं थोडं थोडक्यात सांगा तुम्ही बाबा. संध्या आता नवोदित कीर्तनकारांना काय सांगायचं, परंतु एक संदेश हा सर्वांना, कारण जे सांगायचं आहे कीर्तनकारांना ते अगोदरच साधू संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांना वेगळं सांगण्यापेक्षा जे साधू संतांनी सांगितलेलं आहे ते फॉलो करणे, त्यांचा आपल्या परीने आचरण करणे आणि ह्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवणे की त्याची माझी हित करीती सकळ. आम्ही त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतो की जर भगवत शक्तीवर, संत शक्तीवर यांच्यावर जर आपण दृढ विश्वास ठेवला तर तुमच्या प्रापंचिकाच्या ज्या काही या छोट्या छोट्या मनोकामना असतात त्या लीलया पूर्ण होतात. आणि त्यामुळे होतंय काय, त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट होते, एक तर तुमचा पुण्य संचय होतो, दुसरी गोष्ट तुम्हाला देखील तुमचं अनुकरण करणारे जे पुढच्या पिढीचे लोक आहेत, आजही आदर्श तीच आहेत बरं का. तुम्ही जरी कितीही गौरव करत असले, म्हणजे ह्या पैसे घेऊन कीर्तन करणे किंवा पैशाशिवाय कीर्तनच न करणे, अशा प्रकारच्या कीर्तनकारांचा जरी तुम्ही गौरव करत असले किंवा त्यांचा कौतुक सांगत असले, तरी देखील समाजापुढे दीर्घकालीन आदर्श हा निरपेक्ष महात्म्यांचाच आहे, हा माझा ठाम निश्चय आहे. तेव्हा नवीन कीर्तनकारांनी काय करायचं, ग्रहण कोणाचं करायचं. तुम्ही उदाहरण दिलं मोहाचं, धृतराष्ट्राचं, अर्जुनाचा मोह, धृतराष्ट्राचा मोह. परंतु त्याच महाभारतामध्ये विदुरजींचं पात्र हे किती निरपेक्ष आहे.
किती निरपेक्ष आहे की प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड प्रतिभा, प्रचंड ज्ञान, प्रचंड भगवत भक्ती एवढं सगळं असून देखील विदुर त्या संपूर्ण महाभारतामध्ये अलिप्त जळी पद्मपत्र जैसे अशा पद्धतींनी विदुरजी जास्त शोभिवंत दिसतात. तर त्यामुळे आजही जो अपेक्षित कीर्तनकार आहे भगवंताला, संतांना जो अपेक्षित कीर्तनकार आहे, हा तुम्हाला जरी असं वाटत असलं की तो दुर्लक्षित आहे तरी नाही. त्याच्यावर समाजातील काही सज्जनांचं लक्ष आहे. मी नुसतं लक्ष आहे म्हणत नाही, त्याच्याविषयी आजही अतिशय प्रेमाची, आदराची, श्रद्धेची भावना आजही समाजामध्ये आम्ही पाहतो. आणि जेव्हा आम्ही ही भावना पाहतो त्यावेळेला आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोह, या मोहाचं कारण किंवा असं काही दिसत नाही. आणि यशस्वीतेचा मार्ग काय आहे? हरी आला हातान मग कैशी भय चिंता. बरं, मला आणखीन असं सांगा महाराज, आता मी तुमच्याकडे बघितल्यानंतर आता कीर्तनं मी बरेच तुमचे ऐकलेली आहेत. मग तुम्ही तुमचा गाथेचा अभ्यास तुम्ही कसा केला किंवा ज्ञानेश्वरीचा कसं काय काय म्हणजे काय त्याच्या मागे, की त्याचं असं चिंतन तुम्ही केलं की आता जे नवीन पिढी आहे त्यांना पण तुम्ही त्याच्यातून मार्गदर्शन करू शकता. मी तुमचा अनुभव जर का त्यांना त्याबाबत सांगितला की ते बरं होईल जरा, म्हणजे कसं काय गाथा आणि ज्ञानेश्वरी. हा अभ्यास करत असताना जगद्गुरु तुकोबाराय एखादं चरण किंवा एखादा विचार मांडतात एखाद्या अभंगामध्ये, तर तशाच प्रकारचा विचार माऊलींनी कुठे सांगितलेला आहे. आणि माऊलींनी जो विचार व्यक्त केला तो तुकोबारायांनी कोणत्या शब्दामध्ये, तर अशा प्रकारचा तौलनिक अभ्यास करणे ही आम्हाला गुरुवर्यांनी पहिल्यापासूनच दिशा सांगितली होती. दिशा म्हणजे अशी की पहिल्यांदा सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांचे विरोधाभासी प्रमाण, म्हणजे वक्ते एकच आहेत तुकोबाराय. एकीकडे तीर्थयात्रा करा म्हणतात, दुसरीकडे तीर्थयात्रेचा विरोध करतात. तीर्थे धोंडा पाणी देव हा, एकीकडे सगुणाचा विरोध करतात, दुसरीकडे सगुणाचा गौरव करतात. तर अशी विरोधी भाषेप्रमाणे त्यांचा विचार करायचा आणि त्यांचा समन्वय करायचा. आणि नंतर मग एका प्रमाणाला समानार्थी प्रमाण शोधायची, समानार्थी प्रमाण. आणि मग समानार्थी प्रमाण शोधत असताना जास्तीत जास्त आपल्या संप्रदायाचा फोकस हा ज्ञानोबा तुकोबाराय असल्यामुळे, बरं, आपले प्राणच आहेत म्हणजे ते प्राणच नवे. त्या प्राणाचा अर्थ असा आहे की सर्व आपल्या भक्ती संप्रदायाचा अर्थ दोनच शब्दामध्ये मी व्यक्त करतो, ते म्हणजे ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव कोण? तर तुकाराम. आणि तुकाराम कोण? तर ज्ञानदेव. तर इतकं अभिन्नता, आणि हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं एक सिम्बॉल आहे ज्ञानदेव तुकाराम. तर या दृष्टिकोनातून आम्ही ह्या महात्म्यांना बघत आलेलो आहे. तर त्यामुळे आमचा अभ्यास अशा पद्धतीने झाला की सारखी प्रमाणं, सारख्या अर्थाची प्रमाणं, परंतु व्यक्त करण्याची पद्धत दोघांची वेगळी. हां. मग आता हे जे आता मंडळी, आता तुम्ही बऱ्याच नवीन कीर्तनकारांना पण कीर्तनं लिहून पण दिलेली आहेत किंवा कीर्तनाचा साचा कसा असावा, पण त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? म्हणजे कसं आहे नुसतं लिहून दिलेलं ते पाठ करणं आणि तसंच समाजासमोर मांडणं, हे पण कसं आहे पाठ केलेला माणूस विसरतो. आणि परमार्थ हा सहजतेत आहे. सहजता जीवनात पाहिजे. सहजता कशी येऊ शकेल आपल्याला, ते आम्हाला सांगायला लागतं तरुण पिढीला. परमार्थ हा सहज मी आंधळा गा निज निरांकार पद्धती, तर मी सहज मी भावना आहे. परमार्थ हा सहजच आहे. मग ते कसं नाही ते सहज पण कसं मिळवायचं? ते सहज पण याच्याकरता मिळवायचं की मुळात काय, हा विषय जो आहे ना, हा तुमच्या अंतःकरणाचा विषय असावा लागतो.
चित्ताचा विषय लागतो. जेव्हा तुम्ही तुकोबारायांच्या अभंगाच्या आतमध्ये शिरताय, प्रवेश करताय, त्यावेळेला प्रथमतः तुकोबारायांना मनाने तुम्ही वंदन केलं पाहिजे. बरोबर. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. अशा प्रकारची मनोवृत्ती कोणत्याही अभ्यासकाने जर तुकोबारायांच्या अभंगाच्या विषयी धारण केली मनामध्ये, तर तुकोबारायांचा अभंग मी असं म्हणणार नाही की त्याला पूर्णपणे आकलन होईल. कारण तुकोबारायांच्या अभंगाच्या विषयी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांनी त्या अभंगाचा अर्थ आम्ही पूर्ण करू शकत नाही, हे मान्य केलं. हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे आणि आपण ज्या वेळेला ती रचना झाली त्यावेळेला महाराजांचा काय भाव असेल ते आता काय ते सांगू ते शब्दात आपण कसं मांडणार असं पण आहे. फक्त त्या जवळ आपण जाऊ शकतो. कारण ती अक्षर तुकोबारायांची अशी आहे, बरोबर. क्षराक्षरा वेगळा तुका होऊनी निराळा आणि पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. बरोबर आहे. विठ्ठलाचा प्रसाद. तुका सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तर अशा प्रकारची ती वेदवाणी मराठीमध्ये तुकोबारायांच्या वाणीमध्ये असल्या कारणाने तिचं गांभीर्य आपल्या लक्षात येते. बरोबर. त्यामुळे आकलन करणे हा विषय नाही. बरं, तुम्ही आहे ना संस्थेमध्ये जेव्हा होते तेव्हा कोणकोणते महात्म्याकडनं म्हणजे तुम्हाला मधुकर महाराज शिंपी, अच्छा अच्छा, आणि पांडुरंग महाराज घुले, पांडुरंग महाराज वैद्य, विठ्ठल बुवा घुले वगैरे संत होते. आमचे ज्ञानेश्वर माऊली पण होते. अच्छा. बरं, एक आता विठ्ठल महाराज घुले हे जे आताच्या पिढीला म्हणजे नाव एवढंसं काही माहिती नाही, पण ते खरोखर महात्म्या होऊन गेले. त्याच्याबद्दल एक काही महात्म्यांच्या विषयी त्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा. एका महात्म्याचं जर वर्णन केलं तर एक स्वतंत्र कीर्तन होईल. तरी पण सांगा आम्हाला. तरी एवढं विठ्ठल महाराजांबद्दलचा एक अनुभव सांगा. नाही, वैराग्यस्य परामूर्ती, वैराग्याची परामूर्ती, निरपेक्षता आणि परमार्थ जगलेली माणसं. परमार्थ हा फक्त वाणीचा विषय नाही, हे ज्यांच्या कडे बघून अधोरेखित होते की परमार्थ हा कसा हे बोलण्याची सारिके नव्हे, हे अनुभवाचे शास्त्र. बोला ऐसे ज्ञानोबाराय म्हणतात. हे अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे, असे शब्द ज्ञानोबारायांचे. तर ज्यांच्याकडे बघितल्यानंतर दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असे होते असे. तर अशा महात्मे आता माझ्या डोळ्यासमोर गुरुवर्य विठ्ठल बाबाच नव्हे तर असे अजूनही महात्मे आमच्या अमृत महाराज नरकेळकर, गुरुवर्य वासुदेव महाराज, भाऊसाहेब वरोलीकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, माधव महाराज सुरजखेडकर, एकाहुनी बळीरे यांच्याकडे बघत असताना आम्ही द्रोणाचार्य भीष्माचार्यांना पाहत होतो. बरं, आता एवढं शेवटचा आता टॉपिक राहिला आपला, आता वेळ पण भरपूर झाली. मला फक्त एवढं सांगायचं आहे की नवीन जे कीर्तनकार आहेत, जे आता तयार होत आहेत किंवा तयार होणार आहेत, यांना तुम्ही काय आदर्श म्हणजे आता ठीक आहे, विठ्ठल महाराज घुलेंना आपण पाहिलं नाही, याला पण आता पाहिलं नाही, किंवा पांडुरंग महाराज वैद्य असतील, पण आता जे हयातीत कीर्तनकार पण आहेत अजून जुने कीर्तनकार, तर कोणचा आदर्श त्यांनी ठेवला पाहिजे? की आता सध्या चैतन्य महाराज देगलूरकर आहेत समजा, तर यांच्याविषयी म्हणजे जे की ते समन्वय साधला गेला पाहिजे आणि आपलं हे जे कार्य आहे ज्ञानोबा तुकोबांचं, हे शेवटी परमात्म्याला काळजी आहे आपल्यापेक्षा, तर ते होणारच आहे, पण ते कसं साधावं त्या? बघा, तुम्ही गुरुवर्य चैतन्य महाराजांचं नाव घेतलं, बरोबर. तर गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अभ्यासकांना आणि जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक नाहीत त्यांना त्या ज्ञानोबारायांची ओवी, ते तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या गळी उतरवण्याचं जे त्यांचा विषय आहे तो, आणि त्यांची जी वाक्प्रभुता आहे ती याच्यामध्ये आहे की ज्ञानेश्वरी करता त्यांचं जीवन समर्पित आहे. अशी ज्ञानेश्वरी करता म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीचा प्रत्येक अक्षराचा अर्थ, भाषांतराचा अर्थ वेगळा, परंतु त्यांनी सांगितलेला अर्थ
आपल्याला जास्त भावतो, जास्त कळतो ज्ञानेश्वरी. तर ही जी किमया, ही जी गुरुवर्य चैतन्य महाराजांना एक प्रकारची सिद्धी, चंद्रशेखर महाराज सुद्धा. चंद्रशेखर महाराज यांना ही सिद्धी म्हणजे म्हणजे पिढ्या त्यांच्या पिढ्याच त्या ज्ञानेश्वरीची सेवा करताना गेल्या. तर अशा प्रकारचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सेवा करणारे उपासक की ज्यांच्या कैक पिढ्या त्या ज्ञानेश्वरी, असे महाराष्ट्रामध्ये अनेक महात्मे आहेत की आजही गुरुवर्य नामदेव शास्त्री, भगवान गडकर आहे, बरोबर, की ज्ञानेश्वरीचं श्रवण त्यांच्याकडून करावं. बरोबर. आणि मग आपल्याला कळते की ही ज्ञानोबारायांची अक्षरं किती मौल्यवान, किती सुंदर आहेत, किती अर्थपूर्ण आहेत. परंतु तुकोबारायांच्या अभंगाविषयी, ज्ञानोबारायांच्या ओवीच्या विषयी, ज्ञानोबारायांच्या चिंतनाच्या विषयी जोपर्यंत तुम्ही आम्ही अनन्य भावानी या ग्रंथांना शरण जाणार नाही आणि ह्या महात्म्यांचं अनुकरण करणार नाही. यांनी काय केलं बघा, यांच्या पुढेही मोहाचे असं अनेक प्रसंग आले, बरोबर, पण त्याने टाळले. परंतु त्यांनी टाळले. आणि विवेक काय करतो, विवेक जेव्हा जागृत होतो त्यावेळेला तो मोहाचं खंडन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात आधीच विवेकाची गोठी. तर विवेकाची कास धरल्यानंतर कोणत्याही नवोदित कीर्तनकाराला कुठल्याही गोष्टीची कमतरता ना अर्थाची ना अर्थाची. बरं, आता आपण या मुलाखतीचा म्हणजे थोडा शेवट करू. फक्त आता मला तुम्हाला एक विनंती आहे की एक माऊलीचे गवळण तुमच्या आवाजामध्ये आम्हाला ऐकवा. कुठली एक पूर्ण थोडक्यात छोटीशी, किंवा यात्री कुळं माझे, किंवा कुठली तुम्हाला जे आवडेल ती, याचं व्यवस्थित म्हणा, आपण समारोप करूया. आता गवळणी माऊलीची एकच म्हणतो आणि जास्त म्हणत नाही, एक चरण म्हणतो, जरा दम लागतो. त्रिभंगी देऊडा ठाण मांडोनिया माई, त्रिभंगी देऊडा ठाण मांडोनिया माई, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, गोविंदू माये गोपाळू, गोविंदू माये गोपाळू. धन्यवाद. एक महाराजांचा श्लोक म्हणतो, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. आत्ताच आपण हरिभक्त पारायण माधव महाराज खपरे यांची थोडी मुलाखत छोटेखानी आपण घेतली आणि त्यांनी अमूल्य वेळ आपल्याला दिला. ह्या मुलाखतीत फक्त एवढंच मतितार्थ आहे की तुम्ही आम्ही जे आपण परमार्थाला लागलेला होतो भावाचा, तर सहजता कशी येईल आपल्या जीवनामध्ये, आणि नवीन जे कीर्तनकार आहेत त्यांनी काय म्हणजे काय त्याला, म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचं जे म्हणजे फॉलोअप जो म्हणतो आपण, ते आपल्याकडनं होतो का याच्यासाठी आपण ही छोटीशी मुलाखत घेतलेली आहे. आणि महाराजांचं जीवन संपूर्ण त्यांनी वारकरी संप्रदायाला वाहिलेला आहे आणि त्यांचा राहिलेला काळ हा पांडुरंगाच्याच संगतीत जावो हीच माझी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. पुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु सरसंत तुकाराम महाराज सर्व संतन की अपने अपने माता पिता की. आणि दुसरी गोष्ट असे आहे की आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा,
देवीनाथ साठे यूट्यूबवर आपण तुम्ही टाईप केलं तर हे करतो. तुम्हाला म्हणजे मुलाखत दिसेल. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. बस एवढेच तुम्हाला विनंती आहे.